भाजी नसली तरी तोंडाला चव आणणारी आंबट, गोड, चटपटीत मिरची अशी एकदा बनवून बघा. पॅनमध्ये धणे, बडीशेप, जिरं भाजून घ्यायचं. शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळसुद्धा भाजून घ्यायचे. काढून घ्यायचं, थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं. कांदा, लसूण, मसाला, हिंग पावडर, आमचूर पावडर, गूळ आणि मीठ घालून जाडसर असं वाटून घ्यायचं. यानंतर मी मिरच्या घेतलेल्या आहेत, धुवून कोरड्या करून घ्यायच्या. मधून चिरायच्या, टॅप करायचा हातावर म्हणजे सगळ्या बिया निघतील. यामध्ये हे स्टफिंग आहे ते मसाल्याचं चांगलं दाबून-दाबून भरायचं म्हणजे तळताना मसाला बाहेर येत नाही. पॅनमध्ये तेल घालायचं आणि सगळ्या या स्टफिंग केलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून मस्त 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. पुन्हा याला पलटून घ्यायचे आहे. सगळ्या मिरच्या एकसारख्या पलटून घेऊन परत झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटं वाफ करून घ्यायची आहे. ही प्रोसेस 4 ते 5 वेळा करायची आहे म्हणजे एकसारख्या या मिरच्या सगळ्या बाजूनी छान अशा शॅलो फ्राय भाजल्या जातात. तुम्ही सुद्धा करून बघा, मस्त लागतात. रेसिपी आवडली लाईक, शेअर करा.